नमस्कार श्रोते हो. आजची कथा सुरू होते एका अशा चमत्काराने ज्यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण आहे. पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले. त्यांचा प्रवास सुरू झाला उत्तरेकडे, आणि नियती त्यांना घेऊन आली. कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या कुरवापूर या पवित्र बेटावर चारही बाजूंनी वाहणारी नदी आणि मध्यभागी शांत दिव्य वातावरण. इथूनच सुरू झाल्या त्यांच्या अद्भुत लीलांचा खरा प्रवास. त्या बेटावर एक साधा धोबी राहत होता, रजक. ना त्याला वेद कळत होते ना मंत्र, पण त्याच्या मनात होती शुद्ध श्रद्धा. रोज तो श्रीपादांच्या सेवेत राहायचा, त्यांचे कपडे धुवायचा आणि बदल्यात मिळायचं फक्त एक स्मित. पण त्याच्यासाठी तेच सर्वस्व होतं. एक दिवस त्याच्या आयुष्यात काळीज फाडणारी घटना घडली. त्याचा छोटा मुलगा नदीकाठी आला होता आणि अचानक एक भयानक वाघ त्याच्यावर झडप घालून गेला. क्षणात सगळं संपलं. रजक कोसळला. तो धावत श्रीपादांकडे गेला. स्वामी, माझं बाळ परत द्या. श्रीपाद शांत होते. ते पुढे गेले. त्या मृत मुलाजवळ बसले. कमंडलूतील पाणी शिंपडलं आणि म्हणाले, उठ. आणि चमत्कार, तो मुलगा जिवंत झाला. जणू काहीच घडलं नव्हतं. त्या क्षणी रजकाची श्रद्धा पूर्ण झाली. पण कथा इथे थांबत नाही. एक दिवस रजकाने एका राजाचं वैभव पाहिलं आणि क्षणभर त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. मला पण असं आयुष्य मिळेल का? श्रीपादांनी ओळखलं. ते म्हणाले, पुढच्या जन्मात तू राजा होशील. आणि पुढे तो बिदरचा बादशाह झाला. अशा अनेक लीला सुरू होत्या. पण एक दिवस कुरवापूरमध्ये एक आई आपल्या मृत मुलाला घेऊन रडत होती. तिचा एकुलता एक मुलगा तिच्या डोळ्यांसमोर मेला होता. ती वेड्यासारखी श्रीपादांकडे आली. माझं बाळ परत द्या, नाहीतर मीही मरेन. त्या आईचा आक्रोश हृदय चिरणारा होता. श्रीपाद शांत होते. ते म्हणाले, जन्म मृत्यू हा नियम आहे. पण आई ऐकत नव्हती. ती फक्त रडत होती. त्या क्षणी भक्तीचा खरा कस लागला. श्रीपादांनी त्या मुलाजवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि आपल्या दिव्य शक्तीने त्या मुलाला पुन्हा प्राण दिले. आईचं जग परत आलं. ती रडत रडत त्यांच्या पायावर पडली. त्या दिवसानंतर श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक चमत्कार केले. अनेक भक्तांचे दुःख दूर केले. पण त्यांना माहीत होतं की आता त्यांचा पृथ्वीवरील वेळ संपत चालला आहे. एक दिवस ते शांतपणे कृष्णा नदीकाठी गेले. त्यांचे भक्त त्यांच्या मागे, सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू. श्रीपाद म्हणाले, मी जात नाही. मी नेहमी इथेच असेन. माझ्यावर श्रद्धा ठेवा. आणि ते हळूहळू नदीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी घेतली. त्या क्षणी एक अवतार संपला, पण एक नवा प्रवास सुरू झाला. कारण त्यांनी दिलेलं वचन पुन्हा पूर्ण होणार होतं. आणि त्यातूनच जन्म झाला नृसिंह सरस्वतींचा. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. श्रद्धा असेल तर देव दूर नसतात. ते आपल्या सोबतच असतात. फक्त आपण त्यांना मनापासून हाक मारायला हवी. जर तुमचा विश्वास असेल तर मनापासून म्हणा, श्री गुरुदत्त. आणि अशाच दत्तगुरूंच्या कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदत्त.